मेस्सी वर्सेस रोनाल्डो ही दोन अशी नावं आहेत जे जगाला आरामात दोन भागांमध्ये डिवाइड करतात आणि जर दोघात चांगला खेळाडू कोण हा विषय निघाला तर त्यांच्या फॅन्समध्ये डायरेक्ट वर्ल्ड वॉर सुरू होतं। अशा वेळी मेस्सी फॅन्स बॅलॉन डिओर नावाचं अस्त्र बाहेर काढतात। आमचा मेस्सी 8 वेळा जिंकलाय आणि रोनाल्डो फक्त 5दाच, त्यामुळे मेस्सीच भारी। आता एवढा मोठा प्रश्न सोडवणारा हा अवॉर्ड नक्की आहे तरी काय आणि या वर्षी हा अवॉर्ड कोण जिंकेल हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून। शूटिंग, स्विमिंग, बास्केटबॉल, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, 100 मीटर, 200 मीटर रनिंग, 8 दिवस 8 क्रीडा प्रकार, 11 ते 18 ऑगस्ट 2025 मध्ये। एजीसी स्पोर्ट्स, पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे घेऊन येतोय खेलोत्सव पॅरा एडिशन। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम म्हाळुंगे येथे रंगणार थ्रिलिंग सामन्यांचा अमेझिंग थरार। हा थरार अनुभवायला नक्की आणि या एडिशनला भरभरून प्रतिसाद द्या। उत्सव खेळाचा, उत्सव प्रेरणेचा, उत्सव सर्वोत्तम पॅरा खेळाडूंचा, खेलोत्सव नक्की या। बॅलॉन डिओर हा फुटबॉल वर्ल्ड मधला असा अवॉर्ड आहे जो दरवर्षी जगातील बेस्ट फुटबॉल प्लेयरला दिला जातो। वर्षात जो सगळ्यात चांगला खेळेल त्याला बॅलॉन डिओर मिळतो। सिंपल। याची सुरुवात 1956 साली फ्रान्समधील फ्रान्स फुटबॉल या मासिकाने केली होती। त्यावेळीपासून मेस्सी, रोनाल्डो, मॅराडोना अशा कित्येक महान खेळाडूंनी या अवॉर्डवर आपलं नाव कोरलंय। मेस्सी, रोनाल्डोने तर कहरच केला होता। आपल्या काळात दोघांनी दुसऱ्या कोणालाच बॅलॉन डिओरला हात पण लावून दिला नाही, पण आता वेळ बदललीये। त्यांचा एरा संपला आणि नवीन सुरू झालाय। ते म्हणतात ना, द गेम नेव्हर वेट्स फॉर एनीवन। तर या वर्षीसाठी फ्रान्स फुटबॉलने कालच टॉप 30 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे। यात जगातील बेस्ट टीम्स मधले बेस्ट 30 खेळाडूंचा समावेश आहे। तर सगळ्यांचं लक्ष लागलंय एकाच नावावर, उस्मान डेम्बेले। कारण फ्रान्सच्या सुपरस्टारने वर्षभर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे। त्याने पॅरिस सेंट जर्मनला केवळ लीग 1 आणि डोमेस्टिक कप जिंकून दिलं नाही, तर चॅम्पियन्स लीगमध्येही बाजी मारण्याचा सिंहाचा वाटा उचलला आणि त्यामुळेच डेम्बेले यंदाच्या बॅलॉन डिओरसाठी हॉट फेवरेट मानला जातोय। पण त्याला कॉम्पिटिशन तगडी आहे। डेम्बेलेच्या शर्यतीत लामिन यमाल, राफिन्हा आणि लिव्हरपूलचा स्टार मोहम्मद सलाह हेही शर्यतीत आहेत। FC बार्सिलोनाच्या यमालने तर वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी जागतिक पातळीवर धमाका केलाय। काहींच्या मते तर यमाल पुढेही जाऊन मेस्सीचे रेकॉर्डलाच टक्कर देईल। पुरुषांसोबतच महिलांच्या गटातही चुरस तितकीच जबरदस्त आहे। कारण विमेन्स चॅम्पियन्स लीग आर्सेनलने जिंकली तर इंग्लंडने विमेन्स युरोज। त्यामुळे या दोन्ही टीम्स मधील खेळाडूंना यंदा बॅलॉन डिओरसाठी प्रबळ दावेदार मानलं जातंय। तर तुमच्या मते यंदा बॅलॉन डिओर कोणाच्या हातात जाईल? कोण आपले नाव फुटबॉल हिस्ट्रीमध्ये कोरेल? डेम्बेलचा जलवा टिकणार की यमाल, राफिन्हा किंवा सलाह बाजी मारतील? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फुटबॉल मधल्या अशा थरारक बातम्यांसाठी बघत रहा एजीसी स्पोर्ट्स।